लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट बघा. अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले. तुम्ही कमेंट बघू शकता. अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले. हे बघा सर पैसे 1500 आले. त्यानंतर पुढील कमेंट तुम्ही बघू शकता. 1500 आले सर, यस. पुढे बघा. त्यानंतर बघा सर मला फक्त 1500 भेटले. हो, ज्यांना फक्त 1500 भेटले त्यांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. अजून मे महिन्याचे पण 1500 रुपये आले का त्याबद्दल अपडेट आहे. सर्वात मोठी अपडेट आहे. मे महिन्याचे 1500 की 3000 रुपये आले. मे महिन्याचे 1500 रुपये आले की 3000 रुपये आले त्याबद्दल पण सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा. 1500 नंतर बघा बहिणींनो, आता तुम्हाला 1500 रुपये आले बरोबर. 1500 रुपये नंतर लगेच पुन्हा मे महिन्याचे 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात. चला अपडेट काय आहे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. पहिले बघा एप्रिलचा जो काही हप्ता जमा झालेला आहे त्याबद्दल आपण पहिले अपडेट बघूया. त्यानंतर पुढील हप्त्या संदर्भात पण मी तुम्हाला लगेच याच व्हिडिओमध्ये माहिती देतो. चला आता पहिली अपडेट समजून घ्या. तर सर्वात मोठी आनंदाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी बघा. सर मला फक्त 1500 भेटले. त्यानंतर पुढील कमेंट तुम्ही बघू शकता. आज 2 मे बघा, 2 मे रोजी पैसे आलेले आहेत बरं. 2 मे पासून पैसे येणे सुरू झाले आहे. सर मी बुलढाणा जिल्ह्यातून बोलत आहे. मला 7:20 आले 1500 रुपये. सर धन्यवाद. तर बघा सर्व बहिणींना पैसे आलेले आहेत. कमेंट करून बहिणींनी सांगितलेलं आहे. बघा पुढील कमेंट बघा. आता आले, थँक्स भाऊ. तर पैसे आता झाले असं एका बहिणीने ते सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढील कमेंट तुम्ही बघू शकता. 1500 रुपये जमा झाले. तर बघा 1500 रुपये जमा झाले. त्यानंतर पुढे बघा आज 2 मेला 1500 रुपये जमा झाले. म्हणजे 2 तारखेला या बहिणीला पैसे येऊन गेलेले आहेत. तर 6:30 वाजता फक्त धन्यवाद सर दादा, देवभाऊ, ताई, एकनाथ शिंदे भाऊ जिंदाबाद. तर असं त्यांनी कमेंट केलेलं आहे. तर धन्यवाद सर्वांना पैसे येऊन गेलेले आहेत. लाडकी बहीण योजनेचे पैसे अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत. थोडा उशीर झाला परंतु पैसे येऊन गेले. त्यानंतर पुढील कमेंट बघा. हे बघा यस आले 1500 रुपये. त्यानंतर बघा अशा हे कमेंट तुम्हाला मी दाखवले. तर अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले. सर्वात मोठी आनंदाची अपडेट, सर्वात मोठी खुशखबर. तर बघा 1500 रुपये आले त्या संदर्भात इथे कमेंट तुम्ही बघू शकता. सर्वात मोठी अपडेट सर्वप्रथम मी तुम्हाला सांगत आहे. अजूनपर्यंत तुम्हाला ही अपडेट कोणीच सांगितली नसेल. अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले, 1500 रुपये आले. हे बघा कमेंट तुम्ही बघू शकता. बघा थोडा उशीर झाला परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले. आता बघा बहिणींनो, तुमच्या खात्यात पैसे आलेले आहेत. तर आता बँकेत तुफान गर्दी आपल्याला पाहायला भेटणार आहे. कारण सर्व लाडक्या बहिणी पैसे काढण्यासाठी बँकेत जात आहेत आणि ग्राहक केंद्रावरती पण भरपूर गर्दी पाहायला मिळत आहे. कारण जास्तीत जास्त बहिणी ग्राहक केंद्रावरती अंगठा देऊन पैसे काढत असतात. त्यामुळे भरपूर गर्दी आता बँकेत आणि ग्राहक केंद्रावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वात मोठी आनंदाची अपडेट सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे. अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू. सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी आनंदाची अपडेट, खुशखबर. तर बघा बहिणींनो, तुम्ही तुमचं खातं चेक करा. आता ज्यांना कोणाला पैसे आले नसतील त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा बरं. ज्यांना कोणाला पैसे आले नसतील त्यांना आज कोणत्या वेळेत पैसे भेटणार आहेत ते पण सांगतो. आणि जरी नाहीच आले तर तुम्हाला काय काम करावं लागणार आहे ते काम समजून घ्या. अन्यथा पैसे भेटणार नाही बरं. पात्र असून पण फायदा होणार नाही. ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला काय काम करावं लागणार आहे ते सांगतो. तेव्हाच तुमच्या खात्यात पैसे येतील. आलं लक्षात. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. सर्व सांगतो, सर्व माहिती सांगतो. पुढील महिना मे महिन्याचे 3000 रुपये संदर्भात पण माहिती देतो. मे 3000 रुपये याबद्दल पण माहिती भेटणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. माहिती तुमच्यासाठी आहे. चला आता अपडेट जाणून घ्या. चला अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले. ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये भरभरून सांगा की आले पैसे, कोणत्या जिल्ह्यात पैसे आले, कोणत्या तालुक्यात आले, तुमचं गाव कुठलं, जिथे तुम्ही राहता ना ते गाव पण सांगा आणि किती पैसे आले ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे सर्वांना कळेल की या ठिकाणी पण पैसे आले, या जिल्ह्यात पण पैसे आले, या तालुक्यात पण पैसे आले, असं सर्वांना समजेल. त्यामुळे कमेंट बॉक्स बहिणींनो भरभरून कमेंट बॉक्समध्ये
टाईप करा आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व माहिती भेटणारच आहे। तसेच आजच्या कामाच्या ताज्या बातम्या देखील तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत बरं। त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, ताज्या बातम्या देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत। आलं लक्षात? त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, माहिती तुमच्यासाठी आहे। अतिशय दमदार अपडेट आहे, चांगले अपडेट आहे, सर्व अपडेट सांगतो। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। उशीर झाला परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये आले, त्यानंतर लगेच पुन्हा 3000 रुपये येणे सुरू, त्याबद्दल पण अपडेट सांगतो। काय माहिती आहे काय नाही तुम्हाला सर्व नीटपणे समजून सांगतो। आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात आताच एक नवीन अपडेट देखील समोर आले आहे, ती अपडेट पण तुम्ही सर्वांनी समजून घेणं फार गरजेचे आहे। आणि त्यासोबत आपण ताज्या बातम्या देखील आजच्या बघणार आहोत याच व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ अतिशय दमदार आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नॉर्थ सिलेक्ट करा। चला आता तुम्हाला सर्व अपडेट नीटपणे समजून मी सांगतो। तर लाडक्या बहिणींनो बघा, आता माहिती समजून घ्या, सर्व सांगतो। ज्यांना कोणाला पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट, पहिली ही माहिती समजून घ्या, त्यानंतर मी तुम्हाला पुढे सर्व अपडेट सांगतो। ज्यांना कोणाला पैसे आले नाहीत त्यांना आज कोणत्या वेळेत पैसे येणार आहे आणि जरी नाहीच आले पैसे तर तुम्हाला काय काम करावं लागणार आहे ते पण सांगतो। आणि मे महिन्याचे 3000 रुपये संदर्भात पण अपडेट मी देतो। सर्व अपडेट तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत। पहिली ही एक महत्त्वाची अपडेट समजून घ्या। हे बघा, महत्त्वाची बातमी जी आहे, महत्त्वाची बातमी म्हणजे एप्रिल महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना मिळण्यास सुरुवात झाली आहे। तर सुरुवात झालेली आहे, हे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत, म्हणजे सुरुवात झालेली आहे। आतापर्यंत भरपूर बहिणींच्या खात्यात पैसे येऊन गेले, काही किंचित बहिणी बाकी आहेत ज्यांना अजूनपर्यंत पैसे आले नाहीत। तर बघा, पुढील 2 ते 3 दिवसात सर्व पात्र लाभार्थी महिलांना एप्रिलचे पैसे मिळणार आहेत। पुढील 1-2 दिवसात सर्वांच्या खात्यात पैसे येऊन जातील। ज्यांना कोणाला बाकी असतील पैसे यायचं तर त्यांना 1-2 दिवसात पुढे येऊन जातील। याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून माहिती दिलेली आहे। बघा पुढे बघा, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे। तर पुढील 2-3 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थ्यांना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल। या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे, असं ट्विट करून आदिती तटकरे मॅडमांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। तर अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले। तर 1500 रुपये जमा झाले, सर्वात मोठी आनंदाची अपडेट, सर्व लाडक्या बहिणी झाल्या खुश, कारण पैसे आलेले आहेत। अपडेट वगैरे सर्व तुम्हाला सांगितलं मी। आता बघा, जेव्हा पैसे आले नव्हते तेव्हा पहिले काय सांगण्यात आलं की 30 एप्रिल रोजी खात्यात पैसे जमवतील असं सांगण्यात आलं, परंतु 30 एप्रिल रोजी अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर काही पैसे आले नाहीत। मग त्यानंतर 2 मे या तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले। एप्रिलचा हप्ता सुरू झाला, 1500 रुपये आले। आता पुढील मे महिन्याचा हप्त्या संदर्भात काय अपडेट आले आहे, मे महिन्याचा हप्ता देखील सुरू झाला का त्याबद्दल काय अपडेट आले आहे, लगेच त्या संदर्भात पण अपडेट आली, ती अपडेट आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आणि ज्यांना कोणाला अजूनपर्यंत 1500 रुपये आले नाहीत एप्रिल महिन्याचे त्यांना आज कोणत्या वेळेत पैसे येणार आहेत, जरी नाही चाले तर काय तुम्हाला काम करावं लागणार आहे ते पण सांगतो। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा। चला आता तुम्हाला सांगतो मी। चला बहिणींनो, नीटपणे आता माहिती समजून घ्या तुम्ही। हे बघा, ज्यांना कोणाला अजूनपर्यंत एप्रिल महिन्याचे 1500 रुपये आले नसतील त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती, मे महिन्यासंदर्भात पण तुम्हाला माहिती भेटणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा फक्त। हे बघा, तर बहिणींनो, तुम्हाला 1500 रुपये आले नसतील तर नाही म्हणा, कमेंट बॉक्समध्ये नाही सांगा, कारण समजायला पाहिजे की किती बहिणींना पैसे आले नाहीत। ज्यांना आले असतील त्यांनी हो म्हणा, कारण भरपूर बहिणींना तर पैसे येऊनच गेले आता। हो, आणि कदाचित काही बहिणी बाकी आहेत ज्यांना पैसे अजूनपर्यंत आलेले नाहीत।
ज्यांना पैसे नाही आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा की नाही आले सर, त्याबद्दल तुम्हाला मी माहिती सांगतो आता. तर ज्यांना कोणाला 1500 रुपये अजूनपर्यंत मिळालेले नाहीत त्यांना आता काय काम करावं लागणार आहे ते नीटपणे समजून घ्या. हे बघा, आता 1500 रुपये येण्यासाठी तुम्हाला 2 ते 3 दिवस टाईम दिलेला आहे. ओके, 2-3 दिवस तुम्हाला थांबायचं आहे पहिले. आलं लक्षात? 2-3 दिवसात सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येऊन जातील. हो, अपात्र जरी असाल ना तर पैसे मिळणार नाही बरं, कारण अपात्र बहिणी ज्या झालेल्या आहेत त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही, फक्त पात्र लाडक्या बहिणींनाच मिळणार आहे. आता तुम्ही पात्र असाल आणि अजूनपर्यंत तुमच्या खात्यात 1500 रुपये आले नसतील, 2-3 दिवस बंद होऊन गेले, त्यानंतर पण पैसे जरी आले नसतील, म्हणजे पुढे चालून जरी येणार नाहीत, तर मग तुम्हाला काय काम करावं लागणार आहे ते मी तुम्हाला इथे सांगून देतो. बघा, जरी पैसेच नाही आले तर मग एकतर प्रॉब्लेम असू शकतो, जे तुमचं आधार कार्ड आहे, आधार कार्ड हे बँकेशी लिंक नसेल. ओके, DBT एनेबल नसेल, तसेच आधार सीडिंग जे आहे ते सक्रिय नसेल. तर या गोष्टी एनेबल नसतील, चालू नसेल, त्या कारणामुळे जो काही हप्ता आहे तो थांबवला जातो. आता DBT जरी बंद असेल, एनेबल नसेल, तर मग तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, योजनेचे जे काही पैसे असतात सरकारी योजनेचे ते DBTच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे ते पैसे खात्यात जमा होतात. आधार कार्ड पण बँकेशी लिंक पाहिजे तरच पैसे तुम्हाला तुमच्या खात्यावरती तुम्हाला मिळतील. आलं लक्षात? जरी ही प्रक्रिया नसेल तर मग काही पैसे येणार नाही बरं. या गोष्टी तुम्ही लक्षात घेणं फार गरजेचे आहे. जरी तुम्ही पात्र असाल आणि आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल, DBT एनेबल नसेल, तर पैसे येणार नाहीत. तर आधार कार्ड बँकेशी लिंक पाहिजे तरच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. जरी आता सध्या तरी तुमचं आधार कार्ड लिंकच नसेल तर मग तुम्हाला या महिन्याचे पैसे पुढील महिन्याच्या टायमाला तुम्हाला मिळतील, असं निर्णय घेतला जातो त्या संदर्भात. आता बघा, मेचे 3000 रुपये संदर्भात अपडेट. चला आता माहिती समजून घ्या, महत्त्वाची माहिती तुम्हाला मी सांगतो आता. हे बघा, मी तुम्हाला काय सांगत आहे नीटपणे समजून घ्या. काही बहिणींना पैसे येऊन गेले, सर्व बहिणींना पैसे येऊन गेलेले आहेत. तर कॉंग्रॅच्युलेशन लाडक्या बहिणींनो, सर्वांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. बँकेत तुफान गर्दी, ग्राहक केंद्रावरती तुफान गर्दी झालेली आहे. आता तुमचा सवाल असेल, आता 1500 तर आले बरोबर, हे 1500 रुपये एप्रिल महिन्याचे आले, 10वा हप्ता जमा झाला बरोबर. आता जो 11वा हप्ता आहे, मे महिन्याचा हप्ता 3000 रुपये, तर या संदर्भात काय अपडेट आहे, तर या संदर्भात तुम्हाला सांगतो मी आता. हे बघा, जेव्हा फेब्रुवारीचा हप्ता काही तांत्रिक अडचणीमुळे आला नव्हता, तेव्हा फेब्रुवारीचा जो काही 8वा हप्ता होता, 8वा प्लस त्यानंतर मार्च महिन्याचा 9वा हप्ता, दोन्ही मिळून तुम्हाला 3000 रुपये देण्यात आले होते बरोबर. म्हणजे 1500 2 टप्प्यात पैसे आले होते, 8वा आणि 9वा हप्ता. आता जेव्हा फेब्रुवारी महिन्याचा हप्त्याला काही तांत्रिक अडचणीमुळे उशीर झाला होता, त्या कारणामुळे 9वा हप्ता पण सोबत दोघे हप्ते तुम्हाला महिला दिनी म्हणजे 8 मार्च रोजी जमा करण्यात आले होते ते पैसे. तर मग आता काय वाटत होतं की जो काही आता 10वा हप्ता आहे, हा एप्रिल महिन्याचा हप्ता तर आता जमा झाला, परंतु हा जेव्हा जमा झाला नव्हता तर सर्वजण काय विचार करत होते, काय अपडेट समोर येत होत्या मीडिया रिपोर्टनुसार की आता 10वा हप्त्याला पण उशीर झाला, त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात 10वा हप्ता आणि 11वा हप्ता टोटल 1500 3000 रुपये जमा होतील असं सांगण्यात येत होतं बरोबर. परंतु तसं काही झालं नाही, 10वा हप्त्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात येऊन गेले. मग आता मे महिन्याच्या हप्त्याचं काय, एप्रिलचा हप्ता तर आला, आता मे महिन्याच्या हप्त्या संदर्भात काय अपडेट आहे ती माहिती समजून घ्या. मे महिन्याचा जो काही हप्ता आहे तो 1500 रुपये येत आहे की 3000 रुपये येत आहे, त्याबद्दल आपण समजून घेऊया. आता त्या संदर्भात तुम्हाला सर्व माहिती मी सांगतो. चला, त्या संदर्भात तुम्हाला सर्व माहिती देतो मी तुम्हाला. आता व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. अजून पुढे आपण ताज्या बातम्या पण बघणार आहोत, ज्या आपण कामाच्या बातम्या आहेत, महत्त्वाच्या बातम्या, त्या बातम्या पण आपण याच व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर मे महिन्याचा हप्ता, तर आता ही माहिती महत्त्वपूर्ण आहे. आता ही माहिती 2-3 मिनटं तुम्ही इथे पुढे बघा. मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात आपण सर्व माहिती नीटपणे समजून घेऊया. त्यानंतर पुढील ताज्या बातम्या आपण कामाच्या बातम्या बघूया. रोजच्या डेलीचे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात, तुम्हाला सर्वांना माहीत आहे. तर अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिलचे पैसे येऊन गेले. आता मे महिना संदर्भात
अपडेट जे आलेले ते अपडेट समजून घ्या. चला ती माहिती मी तुम्हाला आता नीटपणे समजून सांगतो. तर बघा लाडक्या बहिणींनो, एप्रिलचे तुम्हाला पैसे येऊन गेले 1500 रुपये. आता मे महिन्याचे 3000 रुपये येत आहे का? तर नाही. हे जे 3000 रुपये बोललं जात होतं की मे महिन्यात 3000 रुपये येतील, तर ते एप्रिल आणि मे महिन्याचे 1500 मिळून 3000 रुपये येतील असा अंदाज लावण्यात आला होता. परंतु आता एप्रिलचे तर 1500 येऊन गेले, त्यामुळे मे महिन्याचे तुम्हाला 3000 नाही तर 1500 रुपये येतील. 1500 रुपये येतील. बरं, आणि हे मे महिन्याचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला आता लगेच नाही मिळणार, कारण एप्रिलचा हप्ता आता वाटप झाला. लगेच मेचा हप्ता येत नाही, त्यासाठी थोडा वेळ असतो, टाईम असतं. लगेचच पैसे खात्यात जमतात असं काही नाही. थोडं तिथे तुम्हाला टाईम द्यावा लागेल. पैसे लगेच तुमच्या खात्यात काही येणार नाही. हो, लवकरच मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात पण अपडेट येणार आहे. मे महिन्याचे पैसे सुरू होतील तेव्हा त्या संदर्भात तुम्हाला अपडेट पाहायला मिळेलच. आणि मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात काय प्रोसेस आहे, निधीला किती मान्यता मिळाली, किती बहिणी अपात्र झाल्या अजून, त्याबद्दल तुम्हाला रोज कंटिन्यू आपल्या चॅनलवर अपडेट पाहायला भेटणारच आहे. रेग्युलर आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघत राहा फक्त तुम्ही. ओके, रेग्युलर आपले चॅनलचे व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला त्या संदर्भात अपडेट पाहायला भेटणारच आहे, काही काळजी करू नका. आता आपण जी माहिती ते बघणार आहोत मे महिन्यासंदर्भात. तर तुम्हाला सर्व काही सांगितलं. मे महिन्याचा जो काही हप्ता आहे, मे महिन्याचा हप्त्याला थोडा टाईम लागेल आणि तो पण तुमच्या खात्यात जमा होऊन जाईल 1500 रुपये. ओके, 21 रुपये संदर्भातून बोललं गेलं होतं, परंतु 21 रुपये जे निर्णय आहे, 21 रुपयाचा निर्णय पुढे चालून होणार आहे. काही महिन्यानंतर तुम्हाला 1500 ऐवजी 21 रुपये सरकार देणार आहे. परंतु आता सध्या तरी ते पॉसिबल नाही, परंतु पुढे चालून तुम्हाला जो हप्ता आहे तो वाढवून भेटणार आहे. 1500 ऐवजी 21 रुपये सर्व पात्र लाडक्या बहिणींना भेटणार आहे. परंतु आता सध्या तर नाही, सध्या तरी तुम्हाला आता 1500 रुपयेच मिळत आहे. आलं लक्षात? तर ही माहिती तुम्हाला समजली. आता बघा महत्त्वाची एक अपडेट. ज्या बहिणी अपात्र आहेत, अपात्र बहिणींची संख्या रोज छाननी पडताळणी चालूच आहे. जवळपास आता 12 लाखपर्यंत आकडा समोर येत आहे. 12 लाख बहिणी अपात्र झाल्या आहेत. 4 चाकी वाहन असेल, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल, आयकरदाता असाल, 2 योजनेचा लाभ घेत असाल, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल, 4 चाकी वाहन असेल, ट्रॅक्टर सोडून जर 4 चाकी वाहन असेल, तर अशा बहिणींना अपात्र केलं गेलेलं आहे. आलं लक्षात? ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यात पैसे येऊन गेले बघा. अखेर 1500 रुपये एप्रिल महिन्याचे पैसे जमा झाले, तर सर्वांच्या खात्यात पैसे आलेले आहेत. तर चेक करा, खातं चेक करा, SMS चेक करा, सर्वांना पैसे येऊन गेलेले आहेत. ज्यांना नाही आले त्यांना पुढील 1-2 तासात पैसे येऊन जातील. जरी नाही चाले तर 1-2 दिवसात पैसे येऊन जातील, नाहीतर पुढील 10-20 मिनिटात पण पैसे होऊ शकतात. त्यामुळे SMS चेक करत राहा, अचानकपणे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. ओके, चला आता आपण ताज्या बातम्या जाणून घेऊया. तर पहा, आजच्या ताज्या बातम्या आपण इथे आता जाणून घेणार आहोत. पहिली बातमी तुम्ही बघू शकता. पहिली बातमी आहे, गुड न्यूज आहे. बघा, गुड न्यूज आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच गॅस सिलेंडर स्वस्त, नवीन भाव तरी काय समजून घ्या. या संदर्भात सर्व माहिती बघा. मे महिन्याच्या पहिला दिवस ग्राहकांसाठी दिलासा घेऊन आला. उन्हाच्या झळांनी सध्या नागरिक त्रस्त आहेत. त्यातच ही आनंदवार्ता येऊन धडकली आहे बघा. तर त्यातच ही आता आनंद वार्ता येऊन धडकली आहे. गॅस सिलेंडरची किंमत कमी झाली आहे. गेल्या काही दिवसात किमती भडकल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली होती. गेल्या 10 वर्षात गॅस सिलेंडरच्या किमती दुप्पट झाल्या आहेत. ती खरी नागरिकांची चिंता आहे. यापूर्वी गॅस दर इतके भडकले नव्हते. या महिन्याच्या सुरुवातीलाच किमती घसरल्याने ग्राहकांना आता हॉटेलिंगचा आनंद घेता येईल. व्यावसायिक गॅसच्या कमी किमती बघा. आता माहिती ते समजून घ्या. व्यावसायिक गॅसच्या किमती कमी, या संदर्भात काय माहिती, आता किती किंमत कमी झाली काय नाही त्याबद्दल आपण माहिती बघूया. हे बघा, या महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 19 किलो घसरण झाले आहे. तर बघा, 19 किलोच्या गॅसमध्ये
19 किलोचे जे काही सिलेंडर असतात त्यामध्ये घसरण झालं आहे. तर घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 14.2 किलो कोणताही बदल झालेला नाही. तर बघा जे काही घरगुती गॅस आहेत तर 14.2 किलोच्या त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. फक्त जे काही व्यावसायिक गॅस सिलेंडर आहेत 19 किलोचे त्यामध्ये घसरण झाली आहे त्याबद्दल माहिती बघा. गेल्या वेळी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती तात्काळ प्रभावाने वधारल्या होत्या. व्यावसायिक गॅसच्या किमतीत ही सातत्याने बदल होत आहे. तर अनेक दिवसांपासून घरगुती गॅसच्या किमती आटोक्यात ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यावेळी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती जसे ते आहेत. तर व्यावसायिक गॅस सिलेंडर जे आहे ते स्वस्त झाले आहे. जे व्यावसायिक गॅस सिलेंडर आहे ते स्वस्त झाले आहेत. बघा आता भाव काय त्या संदर्भात माहिती बघा. ताज्या अपडेटनुसार दिल्लीत आतापर्यंत 19 किलोच्या गॅससाठी ग्राहकांना 1747.50 रुपये द्यावे लागतील. एप्रिल महिन्यात हेच सिलेंडर 1762 रुपयांना मिळत होते. तर आता मार्च महिन्यात एका गॅस सिलेंडरसाठी 1803 रुपये मोजावे लागत होते. म्हणजे गेल्या एका महिन्यात 14.5 रुपये आणि 2 महिन्यात एकूण 55.5 रुपयाची कपात करण्यात आली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि व्यावसायिक वापर करणाऱ्यांना या कपातीचा मोठा फायदा झाला आहे. त्यांचा खर्च कमी झाला आहे. आलं तुमच्या लक्षात. तर ही होती गॅस सिलेंडर संदर्भात अपडेट. तर दिल्लीत या संदर्भात ही अपडेट आहे दिल्लीची. तर वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या किमती आहेत, वेगवेगळे घसरण झालेलं आहे व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये बरं. त्याबद्दल ही माहिती होती. आलं तुमच्या लक्षात. तर दिल्लीची ही अपडेट होती, त्यामुळे ही माहिती तुम्हाला सांगितली. वेगवेगळ्या शहरात या संदर्भात वेगवेगळी माहिती असते. चला ही पहिली ताजी बातमी तुम्हाला समजली. मे महिन्याच्या सुरुवातीलाच गॅस सिलेंडर स्वस्त. तर कोणते स्वस्त? जे काही व्यावसायिक गॅस सिलेंडर आहे ते व्यावसायिक गॅस सिलेंडर. आलं लक्षात. चला आता पुढील ताजी बातमी आपण इथे समजून घेऊया. त्याबद्दल आता माहिती आपण इथे नीटपणे समजून घेऊया. चला आता आपण जाणून घेऊया पुढील ताजी बातमी. पुढील ताजी बातमी काय आहे ती बातमी आपण समजून घेऊया. बघा आता ती पुढील ताजी बातमी. पुढील ताजी बातमी तुम्ही बघू शकता. बातमी नंबर 2. महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय. आता खाजगी वाहनांना फटका बसणार. बघा खाजगी वाहनांना फटका बसणार. सरकारचा मोठा निर्णय काय आहे बघा. राज्यात वाहतूक कोंडी, वाढतं प्रदूषण आणि वाढत्या इंधन खर्चावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कॅबिनेट बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने खाजगी कार पुलिंग सेवा अधिकृतपणे कायदेशीर करण्याचा निर्णय घेतला आहे. बघा तर जे काही पुलिंग सेवा आहे ती अधिकृतपणे कायदेशीर करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी बाईक पुलिंगला मंजुरी दिल्यानंतर आता कार पुलिंगलाही परवानगी देण्यात आली आहे. कार पुलिंग म्हणजे एकाच मार्गावर जाणाऱ्या एकाहून अधिक व्यक्तींनी एकाच कारमध्ये प्रवास करणे. यामुळे रस्त्यावर वाहनांची संख्या कमी होते, इंधनाची बचत होते आणि प्रदूषणात घट होते. ही सेवा आता नोंदणीकृत ॲप किंवा वेब आधारित प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अधिकृतरित्या सुरू करता येणार आहे. आलं तुमच्या लक्षात. तर ही अपडेट तुम्हाला समजली. ही अपडेट होती, बातमी होती बातमी नंबर 2. ही बातमी पण तुम्हाला समजली. तर ही बातमी जी होती ती बातमी होती आपण बघितली महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खाजगी वाहनांना फटका बसणार या संदर्भात ही माहिती होती. तर जे काही वाहतूक कोंडी आहे, प्रदूषण आहे, वाढत्या इंधन खर्चावर तोडगा काढण्यासाठी या संदर्भात हा निर्णय घेण्यात आलेला आहे. ओके. कार पुलिंग सेवा अधिकृतपणे कायदेशीर करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिले बाईक पुलिंगला मंजुरी होती, आता कार पुलिंगलाही परवानगी देण्यात आली आहे. चला ही बातमी तुम्हाला समजली. आता पुढील बातमी समजून घ्या. चला आता आपण बातमी नंबर 3 बघणार आहोत आणि ही बातमी संपल्यानंतर मग आपण इथेच थांबूया. पहिली बातमी समजून घ्या. एक कामाची बातमी आहे, टॉप बातमी आहे. बातमी नंबर 3 तुम्ही बघू शकता. 15 जुलैपासून नैसर्गिक आपत्तीच्या अनुदानासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक. बघा 15 जुलैपासून नैसर्गिक आपत्तीच्या अनुदानासाठी शेतकरी
ओळखपत्र जे क्रमांक आहे ओळखपत्र क्रमांक बंधनकारक. तर राज्य सरकारने 15 जुलै 2025 पासून नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. यापूर्वी राज्य सरकारने 15 एप्रिलपासून कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक केला आहे. त्यापाठोपाठ मदत व पुनर्वसन विभागानेही शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक केला आहे. शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामातील नुकसान मदत शेतकरी ओळखपत्राशिवाय मिळणार नाही. राज्य सरकार प्रसिद्धी पत्रक जारी केलं आहे. बघा, ही सर्वात महत्त्वाची अपडेट होती शेतकऱ्यांसाठी. तर 15 जुलैपासून नैसर्गिक आपत्तीच्या अनुदानासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक करण्यात आलेला आहे. ही सर्वात मोठी अपडेट होती. समजले तुम्हाला ही अपडेट? ठीक आहे. मग तर बघा, ज्या पण अपडेट आहेत, ताज्या बातम्या आहेत, त्या संपूर्ण ताज्या बातम्या तुम्हाला मी नीटपणे समजून सांगितलं. सर्व बातम्या कामाच्या बातम्या आहेत, त्या संपूर्ण बातम्या मी तुम्हाला इथे सांगितलेल्या आहेत. तर बघा, आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती बघितली आणि ज्या पण आजच्या ताज्या बातम्या त्या कामाच्या बातम्या त्या कामाच्या बातम्या पण इथे आपण संपूर्ण त्याबद्दल माहिती बघितली. तर बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये काय काय माहिती बघितली. तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी अपडेट समोर आली होती त्या संदर्भात मी माहिती तुम्हाला दिली. तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता अचानकपणे कोणत्या क्षणी खात्यात जमा होईल, तर त्याबद्दल आपण अपडेट बघितली. पैसे किती मिळतील त्या संदर्भात पण मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर बघा, आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती बघितली. लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण अपडेट येते ती सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती तुम्हाला समजली. त्यानंतर आपण ताज्या बातम्या बघितल्या. त्यामध्ये मे महिन्याच्या सुरुवातीलाच गॅस सिलेंडर स्वस्त, नवीन भाव काय आहे त्या संदर्भात तुम्हाला मी सांगितलं. त्यानंतर पुढील बातमी बघितली, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, आता खासगी वाहनांना फटका बसणार, त्या संदर्भात माहिती आपण बघितली. आणि त्यानंतर पुढील बातमी होती 15 जुलैपासून नैसर्गिक आपत्तीच्या अनुदानासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक, त्या संदर्भात आपण अपडेट बघितली. ठीक आहे. मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनेसंदर्भात माहिती बघण्यासाठी, नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक पण करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आपण भेटू एखादी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.